विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार याबाबत चर्चा करत आहोत. त्यातील संघटित क्षेत्र किंवा संघटित नाणे बाजार ज्याला आपण म्हणतो ते पाहिलेलं आहे. आपण आता असंघटित नाणे बाजार पाहत आहोत. या असंघटित नाणे बाजारातील अगदी शेवटच्या भागापर्यंत आपण आलेलो आहोत. त्यातील वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्था आपण पाहिलेल्या आहेत. त्याचा अगदी 2 मिनिटामध्ये आपण आढावा घेऊयात आणि नाणे बाजारातील या असंघटित नाणे बाजारातील किंवा संघटित नाणे बाजारातील वेगवेगळ्या साधनांचा विचार आपण करूयात. भारताचा असंघटित नाणे बाजार जो आहे त्याच्यामध्ये जे घटक आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्याला आपण स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था किंवा मध्यस्थ यांचा समावेश होतो. भारतातील असंघटित नाणे बाजार व त्याचे कार्य हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. असंघटित क्षेत्रातील विविध घटक आणि संस्था, त्यामध्ये पहिली जी आहे ती स्थानिक बँकर्स. ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचित घटकांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये या स्थानिक बँकर्सचं योगदान फार मोठं आहे. शेती, व्यापार, ग्रामीण उद्योग यांना मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठा या स्थानिक बँकर्सकडून केला जातो. याच्यामध्ये या स्थानिक बँकर्समध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर त्यामध्ये सराफी पेढ्या, अडते याचा अर्थ धान्याचे व्यापारी जे आहेत त्यांना आपण अडते म्हणतो. सर्व व्यापारी, दलाल या सर्वांना आपण असंघटित क्षेत्रातील स्थानिक बँकर्स असे म्हणतो. सराफी, पेढी, अडते, व्यापारी, दलाल हे स्थानिक बँकर्समध्ये येतात. आणि हे स्थानिक बँकर्स हुंडीसारख्या स्वदेशी अल्पमुदती साधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात. यांच्या व्याजदरामध्ये मात्र असमानता दिसते. वेगवेगळा व्याजदर हे आकारतात. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या बाजारामध्ये यांच्या व्याजदरामध्ये भिन्नता दिसून येते. सावकार आपण पाहिलं. सावकारी हा जरी गुन्हा असला किंवा बेकायदेशीरपणे सावकारी करणे हे कायद्याने अमान्य असले किंवा तो जरी गुन्हा असला तरी आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सावकारांच्या माध्यमातूनच लोकांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण केल्या जातात. शेतकरी, कामगार, कारागीर, छोटे व्यावसायिक, व्यापारी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या कर्जविषयक गरजा या सावकारांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. सावकार यांची कर्ज पुरवठा करण्याची जी काही पद्धत आहे ती अतिशय सुलभ असल्याने ते सर्वजण या सावकाराच्या कर्जाला बळी पडतात किंवा आकर्षित होतात. सावकाराच्या कर्जाचा व्याजदर प्रचंड असल्यामुळे यातून कर्जदाराचे शोषण होते, पिळवणूक होते. अनेक वेळा कर्जदाराची जी काही वस्तू तारण म्हणून ठेवलेली आहे ती तारण वस्तू जप्त केली जाते किंवा जमिनी, घर यासारख्या मालमत्ता विक्री करण्यास सावकार कर्जदारांना भाग पाडतात. अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सावकारांच्या क्रियाकलापांवर बरेच निर्बंध घातले आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सावकारी आणि सावकारीतून होणारे शोषण, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या हे मोठ्या प्रमाणावर आजही चालू आहे. जरी कायद्याने ते अमान्य असले तरी अवैधपणे सावकारी करणे हे कायद्याने बेकायदेशीर असले तरी आजही सावकारी चालू आहे. अनियंत्रित बिगर बँक जे आहे त्यामध्ये अनियंत्रित बिगर बँक
मध्यस्थांमध्ये एकूण 3 प्रकार दिसून येतात: निधी, चिटफंड, कर्ज कंपन्या. त्यामध्ये चिटफंड काय आहे आपण पाहिलेलं आहे. एक अनियंत्रित बिगर बँक प्रकार असून केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये याचा फार प्रसार आणि प्रचार झालेला आहे. चिटफंडमध्ये असणारे सदस्य नियमितपणे यामध्ये रक्कम भरत जातात आणि या चिटफंडचे जे काही नियम आहेत, जे निकष आहेत, ते सर्वांना मान्य करावे लागतात. लकी ड्रॉ पद्धतीने किंवा काही ठिकाणी बोली लावून हा निधी वितरित केला जातो. त्यानंतर आहे निधी. चिटफंडप्रमाणेच निधीचं सुद्धा कार्य चालतं. फक्त चिटफंड आणि निधीमध्ये फरक एवढाच आहे की निधीमध्ये जे काही सभासदांकडून जो काही योगदानाच्या स्वरूपात जमा झालेला पैसा आहे, तो गरजूवंत सदस्यास दिला जातो. अत्यल्प व्याजदरावर तो दिला जातो. चिटफंडमध्ये मात्र लकी ड्रॉ पद्धतीने किंवा बोली लावून तो निधी वितरित केला जातो, तो पैसा वितरित केला जातो. पण निधीमध्ये मात्र जमा झालेला, सभासदांच्या माध्यमातून जमा झालेला पैसा हा गरजूवंत ग्राहकास, गरजूवंत सदस्यास अत्यल्प व्याजदरावरती तो दिला जातो. हा फरक आहे निधीमध्ये आणि चिटफंडमध्ये. कर्ज कंपन्या, ज्याला आपण बोली भाषेमध्ये, सर्वसामान्य भाषेमध्ये फायनान्स कंपन्या असे म्हणतो. कर्ज कंपन्या का वित्तीय कंपन्या असतात. या कंपन्या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणामध्ये असत नाहीत. त्यामुळे कर्जावर आकारण्यात येणारा यांचा व्याजदर सुद्धा जास्त असतो. या वित्तीय कंपन्या लघुउद्योग, व्यापारिक रोजगार करणारे किंवा गृहोपयोगी वस्तूसाठी किंवा उपभोगी वस्तूसाठी सुद्धा कर्ज पुरवठा करतात, फायनान्स पुरवतात. नाणे बाजारातील साधने याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. हे साधने जाणून घेणार आहोत. पुस्तकामध्ये याचा अतिशय त्रोटक विश्लेषण आणि वर्णन दिलेलं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अशा स्वरूपात पुस्तकामध्ये अगदी थोडक्यामध्ये याची माहिती दिलेली आहे. पण आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे याचं वर्णन करूयात, पाहूयात, समजून घेऊयात. नाणे बाजारामध्ये जी विविध पतसाधनांचा ज्या ज्या गोष्टींचा वापर केला जातो, ती पतसाधने आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. पहिलं जे आहे ते मागणी नाणे बाजार, ज्याला आपण कॉल मनी मार्केट म्हणतो. या मागणी नाणे बाजारामध्ये 2 प्रकारे व्यवहार होत असतात किंवा 2 प्रकारे व्यवहार केले जातात. मागणी नाणे बाजारातून कॉल मनी मार्केट ज्याला आपण म्हणतो, या कॉल मनी मार्केटमध्ये 2 भाग आहेत, 2 प्रकारचे व्यवहार आहेत. पहिला जो आहे तो 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा, म्हणजे व्यापाऱ्यांना किंवा गुंतवणूकदारांना तात्काळ पैसा हवा असेल, मोठी गरज असेल, तात्काळ त्यांची अर्जन्सी असेल, त्यांना अर्जंट पैसा हवा असेल, तर अशा वेळेला 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून तो ओळखला जातो. अनेक संस्था, व्यापारी, दलाल या साधनाचा वापर करून आपली तात्कालिक गरज जी आहे ती गरज पूर्ण करत असतात. काय केलं जातं यामध्ये पहा. ज्या वेळेला 1 दिवसाच्या कालावधीसाठी कर्ज व्यवहार केला जातो, 1 दिवसाच्या कालावधीसाठी जो कर्ज व्यवहार केला जातो नाणे बाजारामध्ये, त्याला आपण कॉल मनी असं म्हणतो आणि तो 24 तासासाठी वापरला जात असल्यामुळे किंवा त्याची मुदत ही 1 दिवस असल्यामुळे त्याला आपण 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा असे म्हणतो. नाणे बाजारातील ज्या संस्था आहेत, त्या संस्थांना किंवा कंपन्यांना, ग्राहकांना आपली तात्कालिक गरज पूर्ण करण्यासाठी
या कॉल मनी मार्केटचा वापर करता येतो. एक दिवसासाठी पैसा इथून उभा केला जातो किंवा इथून कर्ज घेतलं जातं आणि त्याची दुसऱ्या दिवशी परतफेड केली जाते. यातील दुसरा जो भाग आहे तो आहे दखल पैसा किंवा नोटीस मनी. आता कॉल मनीमधील हे दोन भाग आहेत. एक 24 तासासाठीचा पैसा किंवा 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा आणि दुसरा आहे दखल पैसा किंवा नोटीस मनी. आता हे नोटीस मनीमध्ये काय केलं जातं तर पैसे ज्यावेळेला कर्ज म्हणून किंवा उसने म्हणून किंवा एक दिवसापेक्षा जास्ती कालावधीसाठी घेतले जातात. कॉल मनी मार्केटमधून मागणी नाणे बाजारातून जो पैसा एक दिवसापेक्षा जास्ती कालावधीसाठी घेतला जातो त्याला आपण नोटीस मनी असे म्हणतो किंवा दखल पैसा असे म्हणतो. नोटीस मनी किंवा दखल पैसा. आता या दखल पैशाचा कालावधी एक दिवसापेक्षा जास्ती आहे आणि तो जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंतचा आहे. म्हणजे जो पैसा एक दिवसापेक्षा जास्त आणि 15 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी घेतला जातो. 14 दिवस जास्तीत जास्त त्याचा कालावधी असू शकतो. तर याला आपण काय म्हटलेलं आहे नोटीस मनी किंवा दखल पैसा असं म्हटलेलं आहे. आता आपण नाणे बाजारातील दुसरं जे साधन आहे ते साधन पाहूया कोषागार बिले. आता हे जे कोषागार बिले आहेत याला आपण ट्रेझरी बिल असे म्हणतो. कोषागार बिले ही तात्पुरती पैशाची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेले अल्पमुदती साधन आहे. कोषागार बिल काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मध्यवर्ती बँकेने तात्कालिक पैशाची काही गरज आहे ज्या नाणे बाजारात भाग घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना जर पैशाची गरज भासली, रोखतेची गरज भासली तर त्यांची रोखतेची किंवा पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी दिलेलं हे अल्पमुदती साधन आहे कोषागार बिल. म्हणजे त्यांची तात्कालिक रोखतेची गरज, तरलतेची गरज यातून पूर्ण करण्यासाठी या साधनाचा अवलंब केला जातो किंवा हे साधन वापरले जाते. कोषागार बिले सरकारच्या अल्पमुदती कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शासन देशातील व्यापारी बँका व संस्थांना ट्रेझरी बिल वितरित करून पैसा उभा करते. म्हणजे जर का सरकारला कर्जाची गरज भासली, सरकारला पैसा हवा आहे आणि तो अर्जंट हवा आहे आणि तात्कालिक कारणासाठी हवा आहे, अल्पमुदती कारणासाठी हवा आहे, तर मध्यवर्ती बँक काय करते हे सरकारी ट्रेझरी बिल जे आहेत ते बाजारात वितरित करते. याची बाजारामध्ये विक्री केली जाते आणि हे ट्रेझरी बिल बाजारामध्ये विक्री करून त्यातून पैसा उभा केला जातो आणि शासनाची जी काही तात्कालिक पैशाची गरज आहे ती तात्कालिक पैशाची गरज यातून पूर्ण होऊ शकते. अल्पकालीन पैशाची गरज यातून भागवली जाते. म्हणजे सरकारला जर का तरलतेची गरज भासली, रोखतेची गरज भासली, अल्पकालीन पैशाची गरज जर भासली तर अशा वेळेला शासन नाणे बाजारातून पैसा उभा करते
आणि नाणे बाजारातून पैसा उभा करण्यासाठी मध्यवर्ती बँक सरकारला मदत करते. सरकारची जे काही ट्रेझरी बिल्स आहेत ते बाजारात वितरित करते, त्याची बाजारात विक्री केली जाते आणि त्यातून पैसा उभा केला जातो. आता हे जे काही कोशागार बिले किंवा ट्रेझरी बिल्स आहेत, याची मुदत वेगवेगळी असते. वेगवेगळ्या कालावधीसाठी ही बिले वितरित केली जातात. जशी गरज आहे त्या पद्धतीने या बिलांची बाजारामध्ये विक्री केली जाते, ज्याला आपण टी बिल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ट्रेझरी बिललाच काय म्हणलं जातं? टी बिल्स. आता याचा कालावधी जो आहे तो 91 दिवसाचे काही ट्रेझरी बिल्स असतात, काही 182 दिवसापर्यंतचे असतात, तर काही 364 दिवसापर्यंतचे असतात. म्हणजे साधारणपणे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची ही बिलं आहे सर्व. कारण याची मुदत ही अल्पकालीन आहे आणि त्यामुळे 91 दिवस, 182 दिवस किंवा 364 दिवस अशा कालावधीसाठी ही ट्रेझरी बिल मध्यवर्ती बँक नाणे बाजारात वितरित करते आणि त्या माध्यमातून सरकारसाठी पैसा उभा करते. व्यापारी पत्रे किंवा ज्याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणतो, वचन चिठ्ठी म्हणतो, त्याबद्दल या ठिकाणी आपण जाणून घेऊया. व्यापारी पत्र किंवा ज्याला आपण वचन चिठ्ठी किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रॉमिसरी नोट असे म्हणतो, या प्रॉमिसरी नोटचा वापर करून व्यापारी आपली जी काही तरलतेची गरज आहे किंवा पैशाची गरज आहे, व्यापारी, कंपन्या, संस्था, ह्या नाणे बाजारातील भाग घेणाऱ्या संस्था, कंपन्या, व्यापारी आपली तात्कालिक पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी या व्यापारी पत्रांचा किंवा प्रॉमिसरी नोटचा वापर करीत असतात. काय केलं जातं यामध्ये? व्यापारी पत्र म्हणजे काय? एक साधी वचन चिठ्ठी आहे, प्रॉमिसरी नोट आहे, जे लिहून दिलं जातं. जो नोट लिहून देणार आहे, प्रॉमिसरी वचन चिठ्ठी जो लिहून देणार आहे, तो त्याच्या खाली सही करतो आणि आय प्रॉमिस टू पे वगैरे वगैरे त्याचं सगळं त्यामध्ये वर्णन केलं जातं. रक्कम जी आहे ती रक्कम त्यामध्ये मेन्शन केली जाते, त्याचा कालावधी मेन्शन केला जातो आणि हे प्रॉमिसरी नोट वितरित केली जाते किंवा प्रॉमिसरी नोट दिली जाते. ही जी काही प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठी आहे, ही एक निश्चित परिपक्वता कालावधीसह वितरित केली जाते. म्हणजे त्याच्यावरती एक विशिष्ट कालावधी नमूद केला जातो की एवढ्या कालावधीसाठी ही प्रॉमिसरी नोट असेल वगैरे वगैरे, आणि ती हस्तांतरणीय असते. पण याचं स्वरूप जे आहे ते असुरक्षित आहे, त्यामध्ये फारशी सुरक्षितता नाही. ठेवींचे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, तर या ठेवींचे प्रमाणपत्र हे एक नाणे बाजारातील साधन आहे, त्याचा आपण आढावा या ठिकाणी आता घेऊयात. ठेवींचे प्रमाणपत्र व्यापारी बँक आणि विकास वित्त संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करण्यासारखे हे एक साधन आहे. वाटाघाटी योग्य हे एक साधन आहे आणि त्यामुळे या साधनांमध्ये सुद्धा असुरक्षितता आढळून येते. बँकेमध्ये ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही एक पावती आहे. थोडक्यात ठेव प्रमाणपत्र काय आहे समजून घ्या. आपण किंवा व्यापारी वर्ग, संस्था बँकेत ठेव ठेवतात आणि ती ठेव ठेवल्यानंतर त्यांच्याकडून
मिळणारी जी काही पावती आहे ती पावती म्हणजेच काय आहे, ठेव प्रमाणपत्र आहे. बँक आणि वित्तीय संस्था ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात आणि हे ठेव प्रमाणपत्र देशातील व्यक्ती, संस्था आणि वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या संस्था हे ठेव प्रमाणपत्र खरेदी करत असतात आणि त्या माध्यमातून एकमेकांची पैशाची जी काही गरज आहे ती पूर्ण केली जाते. पैशाची गरज त्यातून भागवली जाते. यातील शेवटचा जो प्रकार आहे तो आहे व्यापारी पावती. नाणे बाजारातील हे एक साधन असून या साधनांचा वापर कसा केला जातो पहा. व्यापारी पावती ही अल्प जोखीम असलेली परिक्रम्य आणि तरल साधने आहेत. व्यापारी पावती काय आहेत? अल्प जोखीम असणारी परिक्रम्य आणि तरल साधने आहेत. तर या ठिकाणी नाणे बाजारातील वेगवेगळ्या साधनांचा आपण विचार केलेला आहे. आपण जी साधने पाहिली ती साधने अगदी थोडक्यामध्ये परत एकदा समजून घेऊयात आणि आपण थांबूयात. पहिलं, नाणे बाजारामध्ये जी काही साधने आहेत त्या साधनांमध्ये पहिलं साधन जे आहे ते आहे कॉल मनी मार्केट, ज्याला आपण मागणी नाणे बाजार असे म्हणतो. कॉल मनी याचा अर्थ आपण मागणी करता क्षणी, मागणी केल्याबरोबर हा पैसा उपलब्ध होऊ शकतो. मागणी करता क्षणी मागितल्याबरोबर जी रक्कम आपल्याला हवी आहे तेवढी रक्कम आपण उभार करू शकतो किंवा मागणी केल्याबरोबर हा पैसा उपलब्ध होतो. म्हणून याला काय म्हटलं आहे? कॉल मनी असं म्हटलेलं आहे. तर या कॉल मनी मार्केटमध्ये दोन प्रकारे व्यवहार केले जातात. एक आहे 24 तासासाठीचा व्यवहार किंवा 24 तासासाठी केला जाणारा पैशाचा वापर. 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा. आता ज्या वेळेला 1 दिवसाच्या कालावधीसाठी कर्ज व्यवहार केला जातो किंवा 24 तासासाठी कर्ज व्यवहार केला जातो त्याला आपण 24 तासासाठी वापरला जाणारा पैसा म्हणून ओळखतो. दुसरा जो भाग आहे तो आहे दखल पैसा किंवा नोटीस मनी. ज्या वेळेला पैसे उसने घेतले जातात किंवा कर्जावर घेतले जातात आणि त्याचा कालावधी हा 1 दिवसापेक्षा जास्ती आणि जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत असतो, त्याला आपण काय म्हणतो? दखल पैसा असे म्हणतो. दखल पैसा किंवा याला आपण काय म्हणलं आहे? नोटीस मनी. दखल पैसा किंवा नोटीस मनी, त्याचा कालावधी 14 दिवसापेक्षा कमी आहे पण 1 दिवसापेक्षा जास्ती आहे. म्हणजे 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 13 दिवस, फार तर 14 दिवस. या पद्धतीने या पैशाच्या माध्यमातून किंवा या साधनांच्या माध्यमातून आपली पैशाची गरज पूर्ण केली जाते. त्याला आपण नोटीस मनी किंवा दखल पैसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कर्जावर घेतलेले पैसे, उसने घेतलेले पैसे हे 14 दिवसापर्यंत वापरता येतात. म्हणून याला नोटीस मनी किंवा दखल पैसा असं म्हटलेलं आहे. कोषागार बिले, शासकीय बिले जी आहेत, ट्रेझरी बिल्स जी आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. हे तात्पुरती पैशाची कमतरता दूर करण्यासाठीचं एक साधन आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेली अल्पमुदती हे एक साधन आहे. सरकारची तात्कालिक गरज जी आहे पैशाची, तरलतेची गरज जी आहे, रोखतेची गरज सरकारची पूर्ण करण्यासाठीचं हे एक साधन आहे.
सरकारला ज्यावेळेस अत्यल्पकालीन कर्जाची गरज भासते, अत्यल्प कालावधीसाठी, अतिशय थोड्या व्हेरी शॉर्ट टाईम किंवा व्हेरी शॉर्ट पिरियड आपण ज्याला म्हणतो, तर त्या शॉर्ट पिरियडसाठी किंवा अतिशय अल्प कालावधीसाठी, अत्यल्प कालावधीसाठी सरकारला जर पैसे हवे असतील तर ते पैसे उभा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेलं हे एक साधन आहे, उपलब्ध केलेलं हे एक साधन आहे. तर सरकारच्या अत्यल्प मुदती कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून शासनाची जी काही ट्रेझरी बिल आहे ते व्यापारी बँका व संस्थांना वितरित केले जातात आणि पैशाची उभारणी केली जाते. म्हणजे हे जे काही ट्रेझरी बिल आहे ते वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्या, बँका, रिझर्व्ह बँकेकडून वितरित केली जाणारी हे ट्रेझरी बिल्स खरेदी करतात. रिझर्व्ह बँक त्यांना विक्री करते आणि पैशाची उभारणी करते आणि हा पैसा सरकार वापरू शकते. याची मुदत जी आहे ती 91 दिवसापर्यंत काही ट्रेझरी बिल असतात, 182 दिवसापर्यंतचे काही ट्रेझरी बिल असतात आणि 364 दिवसापर्यंतचे काही ट्रेझरी बिल असतात. या ट्रेझरी बिलांना टी बिल असे सुद्धा म्हणून ओळखले जाते. तिसरं जे साधन आहे ते तिसरं साधन म्हणजे प्रॉमिसरी नोट किंवा व्यापारी पत्रे. व्यापारी पत्रे हे एक वचन चिठ्ठीचा प्रकार आहे. प्रॉमिसरी नोट आहे ज्यामध्ये लिहिलं जातं आय प्रॉमिस टू पे. ज्याचं नाव असेल त्याचं नाव टाकून त्या ठिकाणी जो ही नोट लिहून देतो आहे, प्रॉमिसरी नोट जो लिहून देतो आहे तो त्याखाली सही करतो. त्याच्यामध्ये विशिष्ट कालावधी नोंदवला जातो, रक्कम नोंदवली जाते आणि हे प्रॉमिसरी नोट जारी केली जाते किंवा हे प्रॉमिसरी नोट वितरित केली जाते आणि ती हस्तांतरणीय असते, त्यामुळे ती असुरक्षित असते. तर अशा प्रकारची ही एक वचन चिठ्ठी आहे. पुढचं जे आहे ते आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, ज्याला आपण ठेवीचे प्रमाणपत्र असे म्हणतो. व्यापारी बँका आणि विकास संस्थांनी जारी केलेल्या वाहक स्वरूपात वाटाघाटी करणे योग्य हे एक साधन आहे, त्यामुळे या साधनामध्ये सुद्धा असुरक्षितता आढळून येते. बँकेत ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही एक पावती आहे. बँकेमध्ये ज्या वेगवेगळ्या ठेवी आपण ठेवतो त्या ठेवी ठेवल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे उपलब्ध होऊ शकते. बँक व वित्तीय संस्था आता याचा वापर कसे करतात ते पहा. बँक व वित्तीय संस्था ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात आणि हे ठेव प्रमाणपत्र देशातील व्यक्ती आणि कंपन्या खरेदी करतात आणि त्यातून परस्परांच्या पैशाचे किंवा तरलतेची गरज जी आहे ती पूर्ण केली जाते. अशा प्रकारचं हे जे आहे ते ठेव प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आहे. व्यापारी बँकांमध्ये ज्या वेगवेगळ्या ठेवी, वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आपण ठेवतो किंवा ठेवी ठेवल्या जातात, त्या ठेवी ठेवल्यानंतर व्यापारी बँकेकडून उपलब्ध होणारी ही पावती आहे ज्याला आपण ठेव प्रमाणपत्र म्हणतो. आणि बँक आणि वित्तीय संस्था काय करतात तर या ठेव प्रमाणपत्राची किंवा ठेव पावतीची विक्री करतात. आणि हे ठेव प्रमाणपत्र कोण खरेदी करतं तर देशातील व्यक्ती, वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्था या ठेव प्रमाणपत्राची खरेदी करतात. त्यानंतर व्यापारी पावती या साधनाबद्दल आपण जाणून घेतले. या साधनाविषयी फारशी माहिती पुस्तकामध्ये पण दिलेली नाही. व्यापारी पावती ही अल्प जोखीम असलेली एक परिक्रम्य व तरल साधने आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढील तासामध्ये.
धन्यवाद. आभारी आहे.